नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघामधून यावेळेस कोण विजयी होईल याकडे तमाम सातारा सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। यावेळेस सातारा जिल्ह्यातील दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांना संधी मिळाली होती आणि यामधूनच मान आणि खटाव या दुष्काळी तालुक्यांना प्रामुख्याने दोन तालुक्यांमध्ये दोघांना उमेदवारीची संधी मिळाली होती। महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप हे मान तालुक्यातील यांना उमेदवारी मिळाली होती, तर खटाव तालुक्यामधील धैर्यशील कदम यांना महायुतीकडून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती। 18 जून रोजी विधान परिषदेचे मतदान संपन्न झाले। तब्बल 895 मतदानापैकी 894 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असतानाच उद्या दिनांक 22 जून रोजी मतमोजणी संपन्न होणार आहे। सकाळी 8 वाजता सांगली येथे ही मतमोजणी संपन्न होणार असतानाच आता या मतमोजणीला केवळ काही तास बाकी राहिले असतानाच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। यापूर्वीही मान तालुक्यातून विधान परिषदेवरती माजी आमदार सदाशिवराव पोळ, त्याचबरोबर खटाव तालुक्यामधून माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी काम पाहिले आहे। याबरोबरच आणखीन काही नेत्यांनीही काम पाहिले आहे। मात्र अलीकडच्या काळामध्ये या दोन दिग्गज नेत्यांनी विधान परिषदेवरती काम पाहिलेले आहे। पुन्हा एकदा आता मान खटाव मधील आमदार विधान परिषदेमध्ये जाणार आहेत। यामधील दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याची उत्कंठा आता लागून राहिलेली आहे। एकीकडे महायुतीचे मोठ्या संख्येने असलेले बहुमत अगदी महाविकास आघाडीच्या उमेदवार यांना काही अदृश्य शक्तीच्या माध्यमातून मदत होणार का यावरच या विजयाचं समीकरण अवलंबून आहे। धैर्यशील कदम जे महायुतीचे उमेदवार आहेत, भारतीय जनता पक्षाचे आहेत, यांचं पारड जड मानलं जात असतानाच अदृश्य शक्तीच्या माध्यमातून काही महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना मदत झाली का यावरतीच हे समीकरण अवलंबून राहणार आहे। कारण मोठ्या संख्येने असलेले जे मतदार हे महायुतीचे होते आणि यामुळे सध्या तरी धैर्यशील कदम यांचं पारड जड मानलं जात आहे। अगदी काही तासांवरती ही मतमोजणी आले असतानाच उद्या दिनांक 22 जून रोजी 8 वाजता सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल। यामध्ये सर्व मतपत्रिका एकत्र जमवल्या जातील, याचे गट्टे बनवले जातील आणि त्यामधून पसंती क्रमांक 1, 2, 3 हा या पसंती क्रमांकावरतीच हा नंतर यामधील विजय उमेदवार त्याचा कोटा किती असणार हे अवलंबून राहणार आहे आणि त्यावरतीच त्या विजयाचं समीकरण अवलंबून राहणार आहे। आजच्या या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून यावेळेस मानला संधी मिळेल की खटावला संधी मिळेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।